Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. In today's spoken English session, let us learn about new quantifiers. नमस्कार, सुप्रभात. मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण आणखीन काही परिमाणके बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण मच, मेनी ही क्वांटिफायर्स अथवा परिमाणके पाहिली. त्याचा आपण वाक्यातही वेगवेगळ्या प्रकारे उपयोग पाहिला होता. आज आपण आता सम, SOME, सम म्हणजे काही या अर्थाने, आणि एनी, ANY, एनी म्हणजे कोणतेही किंवा कोणत्याही, ही काही वेगळी परिमाणके बघणार आहोत. तर पहिल्या प्रथम आपण सम, SOME, सम म्हणजे काही बद्दल बघूयात. ही दोन्ही क्वांटिफायर्स नेहमी वापरात येणारी आहेत आणि त्याचे वाक्यानुसार वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. सो बोथ दीज क्वांटिफायर्स आर यूज्ड many a times in sentences, and depending on the sentence their meaning differs. So now let us look at sum as a quantifier. We'll first make it in a affirmative sentence. Use it in an affirmative म्हणजे होकारार्थी वाक्य. तर सम हे जे क्वांटिफायर आहे SOME, ज्याचा अर्थ काही असा होतो, त्याचा आपण होकारार्थी वाक्यात कसा उपयोग करतात ते बघूयात. So sum as a affirmative. The sentence is, there are some people waiting outside. म्हणजे याचा अर्थ काय होतो, काही लोक बाहेर थांबली आहेत. हे होकारार्थी वाक्य आहे. तर ह्या वाक्यात SOME, some people म्हणजे काही लोक. आता काही प्रश्नांमध्ये म्हणजे क्वेश्चन्समध्येही सम वापरतात. तो कसा वापरतात बघूया. वुड यू लाईक सम ऑरेंज ज्यूस, म्हणजे तुम्हाला अथवा तुला थोडा ऑरेंज ज्यूस आवडेल का. तर इथं समचा अर्थ या प्रश्नात थोडा, आणि इथं आपण ऑरेंज ज्यूसशी हे लिंक केलं, म्हणजे लिक्विडशी लिंक केलेलं आहे. तर सम प्रश्नात आपण असा वापरला, वुड यू लाईक सम ऑरेंज ज्यूस. आता तिसरं वाक्य बघूया. थर्ड यूज, रिक्वेस्ट म्हणजे जेव्हा विनंती असते तेव्हा आपण ते कसं विचारणार किंवा कसं वापरणार. मे आय हॅव सम टी, म्हणजे मला थोडा चहा मिळेल का या अर्थाने. सम टी, मे आय हॅव सम टी. ओके. आता चौथा वाक्यातला उपयोग बघू. सर्टन्टी म्हणजे निश्चितता जेव्हा असते तेव्हा सम कसं वापरतात ते बघू. सम पीपल बिलीव्ह एव्हरीथिंग, म्हणजे काही लोक प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात. आता इथे सम जे आलंय ते निश्चितता दाखवण्यासाठी, सर्टन्टी दाखवण्यासाठी आलेलं आहे. आता पुढचा उपयोग बघूया. समचा अर्थ सेव्हरल किंवा बरेच असाही होतो. पुढील वाक्य बघू. आय हॅवंट फोन्ड माय अंकल फॉर सम इयर्स, म्हणजे बऱ्याच वर्षात मी माझ्या काकांना फोन केलेला नाही. फॉर सम इयर्स म्हणजे इथे समचा अर्थ सेव्हरल किंवा बरेच. तर अशा प्रकारे SOME सम जे आहे त्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण वाक्यात उपयोग आणि प्रत्येक वेळेस त्याचा अर्थ त्याप्रमाणे बदलत होता हे पाहिलं. आता आपण पाहणार आहोत एनी, ANY, एनी या क्वांटिफायरबद्दल. आणि हे जे एनी आहे त्याचा अर्थ कोणत्याही किंवा कोणी असा जनरली होतो. वाक्यागणित त्याचा अर्थ बदलतो. सो नाव लेट अस लुक ॲट एनी. I will give 4 to 5 uses of any, and in each sentence the meaning of any will be different. So let us use any as negative, म्हणजे नकारार्थी वाक्यात. I don't want any sugar, म्हणजे मला साखर नको आहे, काही साखर नको आहे किंवा कोणतीच साखर नको आहे. एनी शुगरचा अर्थ निगेटिव्ह इथं आपण वापरला, अजिबात नकोच्या अर्थाने.
सेकंड यूज इज अनसर्टन क्वेश्चन्स, म्हणजे अनिश्चित जेव्हा प्रश्न असतात तेव्हा आपण एनी वापरतो. डू यू हॅव एनी मनी, म्हणजे तुझ्याकडे काहीतरी पैसे आहेत का, या अर्थाने. इथे एनी म्हणजे थोडे तरी किंवा काहीतरी या अर्थाने आलेलं आहे. थर्ड इज विथ हार्डली एक्सेट्रा. हार्डली म्हणजे फार कमी. त्याचा वाक्यात कसा उपयोग होतो बघूया. देअर इज हार्डली एनी रेन. हार्डलीचा अर्थच म्हणजे निगेटिव्ह सेन्समध्ये येतो. नॉट न वापरता सुद्धा हार्डलीने नकारार्थी वाक्य करता येतं. तर देअर इज हार्डली एनी रेन असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पाऊस फारच कमी आहे. तर त्या हार्डली बरोबर आपण एनी वापरलं म्हणजे ते अर्थ या वाक्याचा नॉट किंवा नेव्हर न वापरता सुद्धा नकारार्थी झाला. आता फोर्थ सेंटेन्स आपण बघूया. विथ ॲट ऑल म्हणजे अजिबात या अर्थाने ॲट ऑल बरोबर एनी वापरतात. आय हॅवंट गॉट एनी आयडिया ॲट ऑल म्हणजे आता हॅवंट गॉट एनी म्हणजे मला याची अजिबात कल्पना नाही. या अर्थाने एनी आपण एनी आयडिया ॲट ऑल असं वापरलं. आफ्टर इफ म्हणजे इफ नंतर. बाय सम ॲपल्स इफ यू सी एनी. आता याचा अर्थ काय झाला. तुम्हाला थोडी सफरचंद दिसली तर थोडी घ्या. म्हणजे तुम्ही सफरचंद तुम्हाला दिसली तर थोडी विकत घ्या. आता मी याचं लिटरल ट्रान्सलेशन केलेलं नाही या वाक्याचं. साधारण जवळ जाणारे अर्थ या वाक्यातनं मी सांगते कारण ही काही जी इंग्लिश वाक्य आहेत त्याचा वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन अवघड जातं. सो बाय सम ॲपल्स इफ यू सी एनी म्हणजे तुम्हाला थोडी सफरचंद दिसली तर घ्या. त्याच्यानंतर एनीचा वापर म्हणजे काही फरक पडत नाही या अर्थाने येतो. म्हणजे इट डझंट मॅटर हू ऑर विच. वाक्यात उपयोग सांगते म्हणजे लक्षात येईल. एनी फूल नोज द राईट आन्सर म्हणजे थोडक्यात काय तर कोणत्याही मूर्खाला योग्य उत्तर माहिती असतं किंवा माहिती असेल. तर एनी फूल इथं वाक्यात उपयोग करताना आपण एनी फूल म्हणजे कुणीही, काही फरक पडत नाही, कोणत्याही मूर्खाला याचं योग्य उत्तर माहीत असतं. सो राईट नाव वी हॅव सीन द युजेस ऑफ एनी इन say negatives or in uncertain questions with words such as hardly, with if. So it all depends on how you use it in the sentence. So today we have seen quantifiers any and some. some आणि any ही दोन परिमाणके आणि त्यांचा वेगवेगळ्या अर्थाने वाक्यात उपयोग आपण पाहिलेला आहे. तुम्हाला काही अडचण किंवा समजायला काही कठीण गेले असल्यास इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज ऑर डाऊट्स प्लीज आस्क मी. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज स्पोकन इंग्लिश सेशन. हॅव अ ग्रेट संडे. थँक्यू. धन्यवाद.